नमस्कार मंडळी, वेलकम टू होम कुक डिलाईट्स. आज आपण करणार आहोत पनीर केसरिया आणि त्यासाठी साहित्य घेतलेले आहे 2 मोठे कांदे, 1 मोठा टोमॅटो, धनेपूड, कसुरी मेथी, लाल तिखट, काजू, शहाजिरे, थिक क्रीम, दूध आणि त्यामध्ये केसर टाकलेलं आहे आणि तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्या, दालचिनी, बडीशेप, आलं, लसूण, मिरी, लवंग, विलायची आणि पनीर. आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचे आहे. वाटण करण्यासाठी मी जे 2 चिरलेले कांदे होते ते घेतले आहेत. त्यामध्ये काजू टाकले आहेत, बडीशेप टाकली आहे, आलं लसूण, विलायची, हिरव्या मिरच्या, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी आपण टाकणार आहोत आणि थोडेसे पाणी टाकून हे आपण वाटण व्यवस्थित वाटून घेणार आहोत. एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडे तेल घ्यायचे आहे, तेल गरम होऊ द्यायचे आहे आणि यामध्येच थोडे तूप टाकायचे आहे. तेल आणि तूप गरम झाले की आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे शहाजिरे. जिऱ्यांना व्यवस्थित तडका बसू द्यायचा आहे आणि तडका बसला की जे वाटण आपण वाटून घेतलेले आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे एकजीव व्हायला हवे आणि मग आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो प्युरे. हेही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. टोमॅटो प्युरे आणि कांदा हे लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ थोडं लवकरच टाकणार आहोत की जेणेकरून कांदा आणि टोमॅटो त्याचं पाणी लवकर सोडतील आणि वाटण लवकर शिजायला मदत होईल. यामध्ये आता आपण टाकलेली आहे धनेपूड, लाल तिखट आणि हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे. आता आपण टाकणार आहोत थिक क्रीम. थिक क्रीममुळे या भाजीला थोडी पंजाबीसारखी टेस्ट यायला मदत होते आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे परतून झाले की आपण टाकणार आहोत कसुरी मेथी. ही आपल्याला एकत्र करून वाटण परतून घ्यायचे आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, ते म्हणजे दूध, ज्यामध्ये केसर टाकलेले होते. त्यामुळे या भाजीला एक सुंदर चव येते. व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की आपण यामध्ये सर्वात शेवटी पनीर टाकणार आहोत. हे पनीर तुम्ही थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले तरी चालतील, पण मी इथे घेतलेले नाही आहेत. आणि ही आहे आपली पनीर केसरिया तयार. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.